नवऱ्याला संपवलं आणि त्यानंतर तिच्या वडिलांनी मुलीबद्दल जे वक्तव्य केलंय त्यानं सगळेच हादरले आहेत। रुग्णालयात दाखल झालेल्या सियाच्या वडिलांनी गंभीर आरोप केलेत, पण कुणावर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर पुण्यातील 26 वर्षीय तरुण केतन अग्रवालचा लोहगड किल्ल्यावरून पडून 18 जूनला मृत्यू झाला। सुरुवातीला अपघात वाटला, पण पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवली आणि या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून केतनची होणारी 20 वर्षीय पत्नी सिया गोयल आणि तिचा 22 वर्षीय प्रियकर चेतन चौधरीला अटक केली। दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत। या गंभीर प्रकरणावर आता सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची पहिली आणि अत्यंत भावनिक आणि तसंच संतप्त प्रतिक्रिया समोर येते। मुलगा गमावलेल्या अग्रवाल कुटुंबाचं दुःख पाहून त्यांनी केलेल्या विधानानं सगळ्यांना चकित केलंय। प्रवीण गोयल यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की आज जे काही घडलंय त्यावर आमचा अजूनही विश्वास बसत नाहीये। अग्रवाल परिवारानं त्यांचा मुलगा गमावलाय, पण त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम माझं केतनवर होतं। मी त्याला माझा स्वतःचा मुलगाच मानायचो। आज इतका चांगला सुसंस्कृत मुलगा आम्ही गमावलाय, याचं दुःख आम्हाला अतोनात आहे। तिच्या वडिलांना खरं तर ही बातमी कळताच हार्ट अटॅक आला। आता ते ICU मधून बाहेर आल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। काय प्रतिक्रिया आहे, काय जेव्हा मला ही गोष्ट माहीत पडली, माझ्यावरती एवढा मोठा डोंगर उचलला की मला काही समजून आलं नाही। मी बेशुद्ध पडलो। माझ्या भावानी, मोठ्या भावानी, माझी मिसेसनी लगेच डॉक्टरांना बोलवलं। डॉक्टर आले। डॉक्टरांनी सांगितलं मी रिस्क घेऊ शकत नाही, हे कोमामध्ये पण जाऊ शकतात, ह्यांना इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं। इथं आल्यानंतर माझी तब्येत अजून बिघडली। मला लगेच ICUमध्ये ॲडमिट केलं गेला। आज मी 2 दिवसानंतर बाहेर आलो आहे। तेव्हा मला असं माहीत पडलं की काय काय प्रतिक्रिया चालली आहे, लोक काय काय म्हणू लागले। आज मी माझा मोबाईल चालू केला तेव्हा मला माहीत पडलं की लोक असं माझे पोरीबद्दल बोलायला लागले। तर मला राहू शकलं नाही, माझी तब्येत अजून बिघडली आणि मी आता ह्या पुढं काही इंटरव्ह्यू देऊ शकण्याची मी जास्त ते करू शकत नाही, प्लीज। यानंतर त्यांनी जे खळबळजनक विधान केले ते म्हणाले की माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की ज्यानं कोणी हे क्रूर कृत्य केलंय त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आमचा केतन ज्या किल्ल्यावरून खाली पडला किंवा पाडला गेला त्याच किल्ल्यावरून या प्रकरणातील आरोपींना खाली ढकलून दिलं पाहिजे आणि जर या हत्येमध्ये माझी स्वतःची मुलगी दोषी असेल तर तिलाही त्याच किल्ल्यावरून खाली फेकून मारून टाका। गुन्हेगाराला कोणतीही माफी मिळता कामा नये। एक वडील म्हणून खरं तर आपल्या मुलीच्या बाबतीत असं कठोर विधान करणं हे त्यांच्या मनातील दुःख आणि त्यांची न्यायाची तीव्र इच्छाच दाखवतं। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलंय की सिया गोयलला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचं नव्हतं। ती चेतन चौधरी सोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि कुटुंबाच्या दबावामुळे तिला केतन सोबत साखरपुडा करावा लागला। केतनला आपल्या आयुष्यातून कायमचा बाजूला करण्यासाठी तिनं चेतनच्या मदतीनंच त्याला संपवण्याचा कट रचला। मिळालेल्या माहितीनुसार केतन आणि सियाचं लग्न नोव्हेंबरमध्ये उदयपूर इथल्या एका भव्य महालात होणार होतं आणि त्यासाठी मोठी तयारी सुद्धा सुरू झालेली। केतनच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी तर सियावर अनेक गंभीर आरोप सुद्धा केले आहेत। सियाचे अनैतिक संबंध होते आणि गोयल कुटुंबियांनी त्यांच्यापासून अनेक गोष्टी लपवून ठेवल्या होत्या असा दावा त्यांनी केलाय। त्यांनी असाही आरोप केलाय की आरोपींनी लोहगडावर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन केतनचा खून करण्याचा प्लॅन सुद्धा तयार केलेला आणि तसंच केतनला सियाच्या वर्तणुकीबद्दल संशय होता आणि त्यानं आपल्या कुटुंबियांना सावध केलं होतं, पण कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं असंही विशाल अग्रवाल यांनी सांगितलं। सियानं पोलीस चौकशीत सांगितलं की तिनं केतनला साखरपुडा मोडण्यासाठी सांगितलेलं, पण केतन हा तयार नव्हता आणि तो लग्नासाठी हट्ट करतच राहिला। तर चेतन चौधरीनं पोलिसांना सांगितलं की साखरपुडा मोडला असता तर सियाच्या कुटुंबाची बदनामी ही समाजात झाली असती आणि त्यामुळेच त्यांनी केतनला संपवण्याचा कट रचला। खरं तर एक बाप म्हणून बोलताना प्रवीण गोयल इथं भावूक झाले। अग्रवाल कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय, यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही। दोनही मुलांच्या लग्नाबाबत आमच्या खूप आशा होत्या, छान आशा होत्या। जेव्हापासून हे लग्न ठरलं तेव्हापासून सिया खूप आनंदी असायची। केतन खूप चांगला आहे, मला खूप चांगले सासू सासरे आणि नणंद मिळाली आहे असं ती नेहमी कौतुकानं म्हणायची, सांगायची अशी आठवण सुद्धा तिच्या वडिलांनी सांगितली।
केतनच्या कुटुंबियांनी लावलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की जर केतनला काही गोष्टी आधीच माहिती होत्या तर त्यानं आम्हालाही त्या सांगायला हव्या होत्या आणि कदाचित आज हा दिवस पाहावा लागला नसता. तर या प्रकरणात खरं तर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. सियानं बालीला जाण्यासाठी केतनचा पासपोर्ट हा मुद्दाम गहाळ केला, लपवला आणि त्यानंतर लोहगडावर जाण्यासाठी तिनंच आग्रह धरलेला असं सुद्धा तपासात समोर आलंय. या सगळ्या आरोपांमुळं आणि प्रतिआरोपांमुळं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलंय. सियाचे वडील प्रवीण गोयल यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर चेतन चौधरीच्या दुकानात काम करणारा कर्मचारी नीरज कुमार हा आता माफीचा साक्षीदार होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि तसंच तपास सुरू आहे, ज्यामुळे तपासाला नवी दिशा मिळू शकते. पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत. न्याय व्यवस्थेकडून या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी अग्रवाल आणि गोयल या दोनही कुटुंबियांकडून केली जाते. पण या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.